हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956च्या कलम 6 नुसार मुलींचा तिच्या वडिलांच्या संपत्तीमध्ये अधिकार असतो. मग ती विवाहित असो या अविवाहित असली तरीही मुलींचा वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार असतो. तसेच हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956च्या कलम 15 नुसार आईच्या प्रॉपर्टीमध्येही तेवढाच अधिकार असतो. पण सुनेला अधिकार असतो का? तर सुनेचा सासऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये अधिकार नसतो. पण जर पतीची जर मृत्यू झाली असेल तर पतीला जर वारसा हक्काने जर प्रॉपर्टी आली असेल तर ती वारसदार लागते. त्यामुळे तिचा हिस्सा निर्माण होऊ शकतो. माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. एखादा पुरुष जर मरण पावतो तर कायदेशीर वारसदार हे कोण? आई वारसदार असती की बायको वारसदार असू शकते? तर सांगते. बायको वारसदार ही वर्ग 1 ची वारस असते, तर त्याची आई ही तेवढीच वर्ग 1 ची वारसदार असते, असे कायद्यानुसार सांगितले आहे. हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 1956 मध्ये असे सांगितले आहे. माहिती आवडली असेल तर नक्की कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.